पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पालघरच्या वाढवण बंदराचं भूमिपूजन। यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। छत्रपती शिवराय आमचे आराध्य दैवत। शिवरायांच्या पायावर नतमस्तक होऊन माफी मागतो। शिवराय शिवभक्तांची पंतप्रधानांनी मागितली माफी। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उशिरा माफी मागितली, माफीनं काही होणार नाही। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा पंतप्रधान मोदींना टोला। वाढवण बंदराला रेल्वे आणि महामार्गाने जोडणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे समृद्धी महामार्गापासून वाढवण जवळ, मोदींची माहिती। महाराष्ट्र राज्य सर्वार्थाने पुढे आहे, मात्र विरोधकांकडून सतत विकासाला ब्रेक बसवण्याचा प्रयत्न। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। विरोधकांनी वाढवणचा प्रकल्प 60 वर्ष रखडवला, मोदींची टीका। वाढवण बंदरामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव इतिहासामध्ये कोरलं जाईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। वाढवण बंदरामध्ये स्थानिक आदिवासींना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यात येईल, फडणवीसांची माहिती। 25 वर्षांपासून वाढवण बंदरासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। 10 ते 12 लाख लोकांना रोजगार मिळणार, अजित पवारांचा दावा। जेएनपीटीच्या तिप्पट मोठं वाढवण बंदर होत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। वाढवणमुळे पुढची 50 वर्ष महाराष्ट्र अव्वल राहणार, फडणवीसांचं वक्तव्य। पश्चिम रेल्वेवरती शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 8 दरम्यान 10 तासांचा ब्लॉक। सर्व अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार। डोंगरीच्या राजाचं जल्लोषामध्ये आगमन। चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 86वं वर्ष। युवा मूर्तिकार सिद्धेश दिघोळींनी साकारली 25 फुटी मूर्ती। बाप्पांसाठी साकारणार आकर्षक राजमहल। बदलापूरच्या शाळेचे आरोपी मुख्याध्यापक संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थेचे सचिव फरार घोषित। क्राईम ब्रांच आणि सायबर पोलिसांकडून शोध सुरू। महिला पत्रकाराला शिवीगाळ प्रकरण। वामन म्हात्रे यांना हायकोर्टाचा सोमवारपर्यंत अंतरिम दिलासा। कल्याण कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला म्हात्रेंकडून हायकोर्टात आव्हान। 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी टायगर मेमनचे फ्लॅट केंद्र सरकारकडे सोपवा। मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष टाडा कोर्टाने दिले निर्देश। मुंबईच्या अंधेरी पश्चिम लोखंडवाला परिसरामध्ये महिला कॉन्स्टेबल गौरी पाटील यांचा मृत्यू। हॉस्पिटलमध्ये कानाच्या ऑपरेशन वेळी चुकीचं इंजेक्शन दिल्याने मृत्यू झाल्याचा आरोप। नवी मुंबईतील सीबीडी इथे भाजपच्या वतीने रोजगार मेळाव्याचं आयोजन। 100हून अधिक कंपन्या सहभागी। भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईकांचा पुढाकार। भिवंडीमधील निजामपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर। या विरोधामध्ये मनपाची धडक कारवाई। शहरातील विविध भागांमध्ये छापेमारी करून जवळपास अर्धा टन प्लास्टिक जप्त। नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण भरलं। भाजप आमदार गणेश नाईक आणि पालिका आयुक्त कैलाश शिंदेंनी केलं जलपूजन। धरणामधील पाणी इतर शहरांना देण्यास गणेश नाईकांचा विरोध। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।